नमस्कार मित्रांनो, आपण न्यूरॉन्स पाहतो आहे. न्यूरॉन्समध्ये आपण क्लासिफिकेशन बघितलं न्यूरॉनचं. ॲनाटॉमिकली इट इज क्लासिफाईड इंटू 4. त्याच्यामध्ये पहिले प्रोसेसेसनुसार आहे. प्रोसेसेसमध्ये मल्टीपोलार, बायपोलार, सुडो युनिपोलार आणि युनिपोलार. याच्यानंतर आपण त्याचं शेपनुसार बघितलं. शेपनुसार स्टिलेट, बास्केट, फ्युजिफॉर्म आणि पिरॅमिडल. याच्या व्यतिरिक्त त्याचं आपण काय बघितलं तर लेंथ ऑफ ॲक्झॉन्स बघितली. जिथे लांब लेंथ तिथे गॉल्गी टाईप 1, जिथे शॉर्ट लेंथ तिथे गॉल्गी टाईप 2 आणि जिथे फक्त डेंड्राइट्स आहेत, ॲक्झॉन नाही आहे, दॅट इज अमाक्राईन न्यूरॉन्स. त्यानंतर अकॉर्डिंग टू साईज 7 मायक्रोमीटरपेक्षा छोटे असेल तर मायक्रो, त्याच्यापेक्षा मोठे असेल तर मॅक्रो न्यूरॉन्स. नंतर महत्त्वाचं येतं क्लासिफिकेशन, फंक्शनल क्लासिफिकेशन. आता या फंक्शनल क्लासिफिकेशनमध्ये काय सांगितलं आहे की न्यूरॉन्स आर क्लासिफाईड इंटू सेन्सरी न्यूरॉन, ऑटोनॉमिक न्यूरॉन दॅट इज पॅरासिम्पॅथेटिक, सिम्पॅथेटिक आणि मोटर न्यूरॉन. आता नावातच सगळ्या गोष्टी आहेत. हे नावं आपल्याला पहिले लक्षात राहणं गरजेचं आहे. सेन्सरी न्यूरॉन म्हणजे जे सेन्सेस कॅरी करतात. मी एखादी गोष्ट पाहतो आहे, त्या गोष्टीवरून मी रिफ्लेक्ट होतं आहे मला काहीतरी, की जर समजा मी जिलेबी पाहिली तर मला तोंडाला पाणी सुटतं. इन्फॉर्मेशन कॅरी होते सेन्सरीपासनं ऑप्टिक नर्वपासनं ऑक्सिपिटल लोब आणि तिथून मग ते आपल्या मोटर न्यूरॉनला सिग्नल देतात. सो सेन्सरी वर्क्स फ्रॉम पेरिफेरी टू सेंटर आणि सेंटरपासनं पेरिफेरीला जी माहिती येते, जे काही कंडक्शन्स येतात, दे आर द मोटर न्यूरॉन. आता या दोघांच्या व्यतिरिक्त ऑटोनॉमिक न्यूरॉन आहेत, दॅट इज अ सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. आपण ते इंडिव्हिज्युअली पाहणार आहोत. आता हे जे सेन्सरी न्यूरॉन, या सेन्सरी न्यूरॉनला क्लासिफाय केलं आहे फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. याच्यात प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी म्हटलं आहे, पण ते लक्षात न ठेवता हे सोपं जातं लक्षात ठेवायला. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर. आता हे फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय की these neurons are present as spinal or sensory neurons in the dorsal root ganglion of the spinal nerves. म्हणजे डॉर्सल रूट ऑफ गँग्लियॉनपर्यंत हे नर्व्स असतात. सेकंड ऑर्डरमध्ये जे असतात, दीज आर प्रेझेंट बिटवीन ग्रे मॅटर ऑफ द स्पायनल कॉर्ड अँड ब्रेनस्टेम. हे ग्रे मॅटर ऑफ ब्रेनस्टेम आणि स्पायनल कॉर्डपर्यंत असतात. थर्ड ऑर्डरमध्ये काय असते, दीज आर सीन इन द थॅलॅमस, म्हणजे थॅलॅमसमध्ये दिसतात. त्याच्यानंतर मोटोर न्यूरॉन, these carry impulses from the central nervous system to the distal part or periphery. मग याच्यामध्ये दोन आहेत. कोणते दिलेले आहेत, अप्पर मोटर न्यूरॉन आणि लोअर मोटर न्यूरॉन. अप्पर मोटर न्यूरॉन कुठून दिलं, दीज आर सिच्युएटेड इन द मोटर एरिया ऑफ द ब्रेन. दीज सिनॅप्सेस विथ द क्रॅनियल नर्व्ज न्यूक्लिया अँड अँटेरियर हॉर्न सेल ऑफ द स्पायनल कॉर्ड. अँटेरियर हॉर्न सेलपर्यंत हे अप्पर मोटर न्यूरॉन असतात आणि वरती क्रॅनियल नर्वच्या न्यूक्लियसपर्यंत असतात. मग लोअर मोटर न्यूरॉन काय आहे तर ते आता तिथून पुढे सुरू होतात, क्रॅनियल नर्वच्या न्यूक्लियसपासून पुढे आणि अँटेरियर हॉर्न ऑफ स्पायनल कॉर्डपासून पुढे ज्या खाली येतात, दीज ऑल आर द लोअर मोटर न्यूरॉन. मग आता हे लोअर मोटर आणि अप्पर मोटर न्यूरॉनची आपण एक इमेज बघू, जी चॅप्टर नंबर 23 दिली. स्टील विल फाइंड, आपल्याला ते भेटतं का, 22 तर 23-17. सो हे इथे तुम्हाला दिसेल डॉर्सल रूट कॉलमपर्यंत. वरतून हे सगळे येत आहेत. 23.14 आपण बघितलं, 23.11 तुमचे मोटर न्यूरॉन्स. सेरेब्रल कॉर्टेक्सपासनं हे फायब्रस बँड, इंटरनल कॅप्सूलपासनं मेडुला ऑब्लॉंगेटा, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड इथपर्यंत हे जे आहेत. त्याच्यानंतर हे तुमचे अँटेरियर हॉर्न आणि डॉर्सल हॉर्न. मग त्याच्यानंतर त्याचं गँग्लियॉन तयार होतो आणि पुढे मग परत त्याचे ब्रांचेस जातात. सो दीज ऑल आर गिविंग अस सिग्नल. म्हणजे आपल्याला त्याच्यातनं एक इंडिकेशन्स आहेत की याच्यात फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर. हा मोटर आहे तर मोटरमध्ये अप्पर मोटर न्यूरॉन आणि लोअर मोटर न्यूरॉन. इथून या न्यूक्लियसपर्यंत जे येतात, कुठून, सेरेब्रल कॉर्टेक्सपासून न्यूक्लियसपर्यंत, दॅट इज अ अप्पर मोटर न्यूरॉन. या न्यूक्लियसच्या बाहेर जे जाते दॅट इज अ लोअर मोटर न्यूरॉन. आणि सिमिलरली जे आपण फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर बघितलं होतं सेन्सरी, आपण खालून ज्यावेळेस वरती जायला लागतो तर इथून स्पायनल कॉर्डपर्यंत ज्या येतात, या न्यूक्लियसपर्यंत जे येतात, दीज आर द प्रायमरी न्यूरॉन्स. फर्स्ट ऑर्डर सेकंडरी न्यूरॉन और प्रायमरी सेन्सरी न्यूरॉन्स.
इथून ब्रेनस्टेम किंवा स्पायनल कॉर्डपर्यंतच्या याच्यामध्ये जे असतात दॅट इज सेकंड ऑर्डर न्यूरॉन. आणि या इथून थॅलमसपर्यंत जे असतात, दिस इज अ थॅलमस, या थॅलमसपर्यंत जे असतात दीज आर द थर्ड ऑर्डर न्यूरॉन. हे 3 ऑर्डर आहेत, फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर आणि थर्ड ऑर्डर न्यूरॉन. आणि परत आपल्या याच्यावरती जाऊ, आता परत कन्फ्युजन होऊन जाईल खूप सारं. ब्रेन बेसिकली कन्फ्यूज करण्यासारखं आहे, पण आपण त्याला जर सिस्टमॅटिकली स्टडी केलं तर ते खूप सोपं आहे. सो आपण सेन्सरी न्यूरॉन फंक्शनल क्लासिफिकेशनमध्ये बघितलं, सेन्सरी न्यूरॉन, मोटोर न्यूरॉन, त्याच्यानंतर पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक. आता हे दोन्ही जे आहेत हे ऑटोनॉमिक नर्व्स आहेत. काय आहेत? ऑटोनॉमी न्यूरॉन्स आहेत. मग पॅरासिम्पॅथेटिक आणि पोस्ट सिम्पॅथेटिकमध्ये प्री गँग्लिओनिक आणि पोस्ट गँग्लिओनिक फायबर्स असतात. मग प्री गँग्लिओनिक न्यूरॉन लोकेटेड इन द क्रॅनियल नर्व्स, दॅट इज 3rd, 7th, 9th आणि 10th. म्हणजे 3ऱ्या, 7व्या, 9व्या आणि 10व्या याच्यामधले जे क्रॅनियल नर्व्स आहेत, तर आणि खाली 2ऱ्या ते 4थ्या सेगमेंटपर्यंत स्पायनल कॉर्ड. हे जे प्री गँग्लिओनिक आहे हे पॅरासिम्पॅथेटिक आहे. दीज आर नियर और क्लोज टू द वॉल ऑफ द व्हिसराज. हे व्हिसराच्या वॉलच्या क्लोज असतात, म्हणून याला काय म्हटलं आहे, क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. हे तुमचे पॅरासिम्पॅथेटिक जे असतात दीज आर द क्रॅनिओसॅक्रल. ह्याच्यात दोन्ही येतं, प्री गँग्लिओनिक पण आहे न्यूरॉन आणि पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन पण आहे. सिम्पॅथेटिकमध्ये प्री गँग्लिओनिक पण आहे, पोस्ट गँग्लिओनिक पण. इथे प्री गँग्लिओनिक कोणतं आहे? इन द लॅटरल हॉर्न ऑफ द थोरॅसिक 1 to लंबार सेकंड सेगमेंट ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि पोस्ट गँग्लिओनिकमध्ये काय? दीज आर सिच्युएटेड इन द गँग्लियन ऑफ द सिम्पॅथेटिक ट्रंक अवे फ्रॉम द विसरा. विसरापासून दूर जातात. सो दिस इज अ पॅरासिम्पॅथेटिक अँड सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिकला दुसरं नाव आहे थोरॅको लंबार आउटफ्लो. काय नाव त्याला? थोरॅको लंबार आउटफ्लो. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत की याच्यातलं आपण पाहिल्याप्रमाणे पॅरासिम्पॅथेटिक, सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिकला क्रॅनिओसॅक्रल म्हटलं आहे आणि याला थोरॅको लंबार म्हटलं आहे. याच्यामध्ये प्री गँग्लिओनिक आहे, पोस्ट गँग्लिओनिक आहे, सिम्पॅथेटिकमध्ये पण प्री गँग्लिओनिक आहे, पोस्ट गँग्लिओनिक आहे. फक्त पॅरासिम्पॅथेटिकमध्ये प्री गँग्लिओनिक कोणते आहेत? तर क्रॅनियल नर्व्स 3, 7, 9 आणि 10, 4 क्रॅनियल नर्व्स आणि 2 ते 4 सेगमेंट ऑफ सॅक्रम, म्हणून त्याला म्हटलं आहे क्रॅनिओसॅक्रल. आणि इकडे कोणते आहेत? इकडे थोरॅको लंबार. सो दिज ऑल अबाउट द न्यूरॉन्स. मग या न्यूरॉननंतर दुसरी गोष्ट येते की न्यूरॉन एकमेकाला अटॅच आहेत. कशाने? सिनॅप्सेसने. युजली याच्यामधनं आला तर एखादा MCQ येऊ शकतो, अदरवाईज याच्यामधनं काही येत नाही. हे वाल्डेर नावाच्या एका सायंटिस्टनी न्यूरॉन थेरी दिली होती, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी काय सांगितलं की सिनॉप्सिस आर द जॉईंट ऑर इट इज अ कॉन्टिग्युटी विदाउट कंटिन्युटी. म्हणजे 2 नर्व्ज आहेत, 2 ॲक्झॉन्स आहेत, किंवा हा डेंड्राइट आहे, हा ॲक्झॉन आहे. या दोघांमध्ये कम्युनिकेशन आहे. हे दोघं एकमेकाला अटॅच आहे, पण हे डायरेक्टली ॲनाटॉमिकली अटॅच नाही आहे. या दोघांमध्ये थोडासा गॅप आहे, स्पेस आहे. त्याला आपण काय म्हटलं आहे? मग सिनॅप्स म्हटलं आहे. आणि या सिनॅप्सेसमध्ये काय असतं? या सिनॅप्सेसमध्ये न्यूरो ट्रान्समीटर काम करतात, जो तुम्हाला MCQज येतो की कोणतं न्यूरो ट्रान्समीटर असतं? तर ॲसिटिल कोलिन नावाचं न्यूरो ट्रान्समीटर असतं. इथे इमेज दिली आहे. ह्या इमेजमध्ये हा वरचा एक एंड ऑफ ॲक्झॉन आहे, खालचा एक एंड ऑफ ॲक्झॉन आहे. या वरच्या एंडला कंडक्शनने इन्फॉर्मेशन येते. इथे असलेल्या हे ज्या सिनॅप्टिक क्लेफ्टच्या तिथे मध्ये जी छोटे छोटे हे सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत, त्याच्यामधनं मग ॲसिटिल कोलिन बाहेर पडतं ह्या स्पेसमध्ये. आणि ॲसिटिल कोलिन या रिसेप्टरवरती जाऊन काम करून मग तिथून पुढे कंडक्शन होतं. म्हणून त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे की सिनॅप्सेस आर फॉर्म साईट ऑफ कॉन्टॅक्ट दॅट इज कॉन्टिग्युटी विदाऊट कंटिन्युटी. म्हणजे याच्यामध्ये कॉन्टिग्युटी आहे पण कंटिन्युटी नाही आहे. कंडक्शन्स होत आहे, इन्फॉर्मेशन जाते आहे, एकापासून दुसरीकडे जाते आहे, पण त्याच्यामध्ये काय होते? त्याच्यामध्ये कंडक्शन हे विदाऊट कंटिन्युटी आहे, म्हणून त्याला कॉन्टिग्युटी विदाऊट कंटिन्युटी असं म्हटलं आहे. सिनॅप्सेस याला ग्रीकमध्ये टुगेदर असं म्हणतात. एक ॲक्झॉन साधारणतः 1000 ॲक्झॉनल टर्मिनलसोबत अटॅच राहू शकतो किंवा एक डेंड्राइट एवढ्या सगळ्यांना अटॅच राहू शकतो. त्या सगळ्या अटॅचमेंटला सिनॅप्सेस म्हणतात. आपल्या ब्रेनमध्ये असे खूप सिनॅप्सेस आहे आणि त्याच्यामुळे जर एखादा सिनॅप्सेस बिघडला तर आपल्याला इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटसारखं होतं आणि कन्व्हल्जन्स किंवा सीझर येतात. याला आकडी किंवा फिट म्हटलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट द सिनॅप्सेस.
नाव द सेकंड सेल दॅट इज न्यूरोग्लायल सेल. ह्युमन बॉडीमध्ये आपण सेंट्रल नर्वस सिस्टमचे सेल पाहतो आहे. पहिला आपण पाहिला नर्व्स, न्यूरॉन्स, आता दुसरा आहे न्यूरोग्लायल सेल. दीज आर द कनेक्टिव्ह टिश्यूज. हे नर्व ग्लूसारखे त्याचं ॲक्च्युअल मिनिंग होतं तसं ते ॲक्ट करतात, बट दीज आर कनेक्टिव्ह टिश्यू. याचे मग परत 4 टाईप्स पडतात: ॲस्ट्रोसाइट, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, मायक्रोग्लाया, एपिंडायमल सेल. हे झाले सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये. आणि श्वान सेल असतात जे पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये असतात. तर आपण एक एक बघू. ॲस्ट्रोसाइट कन्सर्न विथ द न्यूट्रिशन ऑफ द नर्वस टिश्यू. नर्वस टिश्यू म्हणजे नर्व्सला जे न्यूट्रिशन दिलं जातं हे सगळे ॲस्ट्रोसाइट्सकडनं दिलं जातं. त्याच्यामुळे आपल्याकडे खूप महत्त्वाचा MCQ येतो की विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द नर्वस टिश्यूज. मग त्याच्यात येतं ॲस्ट्रोसाइट, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, मायक्रोग्लाया आणि एपिंडायमल सेल. आणि आपण नेमकं गडबड करतो कारण हे फीड देण्याचं काम कोण करतं तर ॲस्ट्रोसाइट करतात. ॲज वेल दीज ॲस्ट्रोसाइट्स आर स्टार शेप म्हणून त्याला ॲस्ट्रोसाइट असं नाव आहे. दे फॉर्म द ब्लड ब्रेन बॅरियर. दीज आर ऑफ 2 टाईप्स, प्रोटोप्लाझमिक अँड फायब्रस. ॲस्ट्रोसाइट्स आर ॲबसेंट इन द पिनियल ग्लँड्स अँड पोस्टेरियर पिट्युटरी. आता हे जे ॲस्ट्रोसाइट्स आहे स्टार शेप आहेत. याच्या व्यतिरिक्त हे न्यूट्रिशन देतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की हे ब्लड ब्रेन बॅरियर क्रिएट करतात. म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये आपल्या ब्लडमधनं एखादं इन्फेक्शन जाऊ नये, आपल्या ब्लडमधनं टॉक्सिक असे औषधं जाऊ नये, या सगळ्यांना रिस्ट्रिक्ट करायचं, थांबवायचा टोल नाका किंवा थांबवायचं जे पोलीससारखं काम करतं ते कोण करतं? ॲस्ट्रोसाइट करतात. आणि हे करतात ब्लड ब्रेन बॅरियरच्या रूपामध्ये. त्याच्यामुळे याच्यावरती 2-3 MCQs येऊ शकता की न्यूट्रिशन कोण देऊ शकतं? ॲस्ट्रोसाइट. स्टार शेप कोणता न्यूरोग्लाया असतो? तर ॲस्ट्रोसाइट्स. याच्या व्यतिरिक्त कोणता न्यूरोग्लायल सेल आहे जो ब्रेन बॅरियर बनवतो? दॅट इज अगेन ॲस्ट्रोसाइट्स. आणि कोणता असा सेल आहे न्यूरोग्लायल सेल आहे जो पिनियल बॉडी आणि पोस्टीरियर पिट्युटरीमध्ये ॲबसेंट असतो? दॅट इज अ ॲस्ट्रोसाइट. सो एका एवढ्या छोट्याशा पॅरेग्राफवरतून आपल्याला 3-4 MCQs निघतात. याच्या व्यतिरिक्त न्यूरोग्लाया सेल जर आलं तर न्यूरोग्लाया सेल 5 मार्काला छोट्या शॉर्ट क्वेश्चन्समध्ये विचारू शकतात. ऑलिगोडेंड्रोसाइट्स, इट इज इन ग्रीक फ्यू. ऑलिगो हा जो शब्द असतो हा खूप ठिकाणी येतो. ऑलिगो हायड्रोअम्नियाज आहे. त्याच्यानंतर ऑलिगो इथे डेंड्रोसाइट्स दिले आहेत म्हणजे जिथे कमी डेंड्राइट्स आहेत. फ्यू प्रोसेसेस आहेत. आर काउंटर पार्ट ऑफ द श्वान सेल्स. श्वान सेल मायलिनेट द पेरिफेरल नर्वस सिस्टीम वेअर ऑलिगोडेंड्रोसाइट्स मायलिनेट द ट्रॅक्ट्स. जे तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेनपासनं जे ट्रॅक्ट्स येतात, जे ॲक्झॉन्स येतात, या ॲक्झॉनला इन्सुलेट करण्याचं, मायलिनेट करण्याचं काम कोण करतं? तर ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतात. आणि सेम काम पेरिफेरीमध्ये कोण करतं? तर श्वान सेल करतं. जे आपण इथे इमेज बघितली होती, ही नर्वची इमेज आहे. या इमेजमध्ये इथं बघा मायलिन शीथ दिसतं आहे बाहेरचं. ह्या मायलिन शीथला पेरिफेरीमध्ये बनवायचं काम श्वान सेल करतात. आणि सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये हे कवर करायचं काम कोण करतं? तर ऑलिगोडेंड्रोसाइट्स करतात. सो ऑलिगोडेंड्रोसाइट्स मायलिनेट द ट्रॅक्ट्स. त्याच्यानंतर येतात मायक्रोग्लाया. मायक्रोग्लाया ग्रीकमध्ये त्याला स्मॉल ग्लू म्हटलं आहे. बिहेव लाईक मॅक्रोफेजेस ऑफ द CNS. दे डेव्हलप्स फ्रॉम द मेसोडम. मायक्रोग्लाया याच्यावरती परत आता 2 MCQs येतात की विच ऑफ द फॉलोइंग इज मॅक्रोफेज ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर ते आहे मायक्रोग्लाया. मॅक्रोफेज म्हणजे काय करतात? हे डेड झालेले सेल खाऊन टाकतात. एखादं इन्फेक्शन आलं तर त्याला खाऊन टाकतात. एखादा बॅक्टेरिया आला तर त्याला खाऊन टाकतात. दे डू फॅगोसायटोसिस. ते फॅगोसायटोसिस करतात म्हणून त्याला मॅक्रोफेजेस म्हटलं आहे. आणि हे क्लिनिंगचं काम करतात बॉडीचं. सो मायक्रोग्लाया दे आर मॅक्रोफेजेस ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम ॲज वेल ॲज दे डेव्हलप फ्रॉम द मेसोडम. हे मेसोडममधनं डेव्हलप होतात. ज्यावेळेस आपल्या न्यूरल ट्यूबमध्ये 3 लेअर असतात, एक्टोडम, इंडोडम आणि मेसोडम. त्यातल्या फक्त मेसोडमपासून मायक्रोग्लिया बनतो. देन एपिंडायमल सेल, विच इज अ कॉलमनर सेल लाइनिंग इन द कॅव्हिटी ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. ज्यावेळेस आपण व्हेंट्रिकल्स पाहणार आहोत, या व्हेंट्रिकल समजा हा व्हेंट्रिकल आहे, या व्हेंट्रिकलच्या आतमधनं जी लाइनिंग आहे या लाइनिंगला कॉलमनर सेलचं जे कवर असतं दॅट इज एपिंडायमल सेल. सो व्हेरियस फीचर्स ऑफ दीज सेल्स आर शोन इन टेबल 21.1. आपण तो टेबल बघू. proliferation of the glial cell is called as gliosis. A central nervous lesion heals by gliosis. तुमच्या मेंदूला पॅरालिसिस झाला असेल किंवा रक्तपुरवठा कमी पडला असेल किंवा मार लागला असेल आणि याच्याने तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टीममधले नर्व्स काय झाल्या? इंज्युअर्ड झाल्या. या इंज्युअर्ड झाल्यावरती त्याच्या आजूबाजूचं जे कनेक्टिव्ह टिश्यू आहे, न्यूट्रिशन्स आहे, हे जे न्यूरोग्लायल सेल आहेत, हे न्यूरोग्लायल सेल हळूहळू वाढतात
आणि ते तिथे जो एरिया तयार करतात त्याला ग्लायोसिस म्हणतात. उदाहरणार्थ तुमच्या हाताला मार लागला तर तुमच्या हाताला स्कॅब किंवा खपली येते. सिमिलरली ब्रेनमध्ये पण तिथे काही सेल्स वाढतात जे त्याला हील करण्याचं काम करतात. दॅट इज नोन ॲज ग्लायोसिस. सो CNS lesion heals by gliosis. A spontaneous gliosis is an indication of the degenerative. अचानक जर ग्लायोसिस झाला, काही मार लागलेलं काही नाही, तर त्याला आपण डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफ द नर्वस टिश्यू म्हणतो. सिन्स ग्लायल सेल्स आर कॅपेबल ऑफ डिवायडिंग, दे कॅन फॉर्म CNS ट्यूमर. म्हणजे ब्रेनमध्ये जेवढे पण ट्यूमर्स तयार होतात हे सगळे न्यूरोग्लायल सेल्समुळे होतात. नर्व्जमुळे होत नाही, कारण नर्व्ज रिप्रोडक्ट्स करत नाही. नर्व्ज रिपीटेडली ग्रोथ होत नाही, ते डिवाइड होत नाही. जिथे डिवायडेशन होईल, रिप्रोडक्शन होईल, दॅट इज न्यूरोग्लायल सेल. सो हा चार्ट आहे न्यूरोग्लायल सेलचा. याच्यामध्ये प्रोटोप्लाझमिक ॲस्ट्रोसाइट्स, फायब्रस ॲस्ट्रोसाइट्स, ऑलिगोडेंड्रोसाइट्स, मायक्रोग्लाया, एपिंडायमल सेल याच्यात घेतलं नाही. सेल साईज काय, प्रोटोप्लाझमिक लार्ज आहे, म्हणजे ॲस्ट्रोसाइट लार्ज आहेत, ऑलिगोडेंड्रोसाइट्स मीडियम आहेत आणि मायक्रोग्लाया स्मॉल आणि इलांगेटेड आहे. शेप ऑफ द न्यूक्लियसमध्ये याच्यामध्ये ओव्हल आहे, याच्यामध्ये ओव्हल बट लाईटली स्टेन आहे. इथे स्मॉल आणि स्पेरिकल आहे, इथे स्मॉल आणि इलांगेटेड आहे. सायटोप्लाझमिक प्रोसेसमध्ये मेनी आणि शॉर्ट आहेत, इथे मेनी आणि लॉंग आहेत, इथे फ्यू आहेत, इथे शॉर्ट आणि थिन आहे. सायटोप्लाझम इकडे ग्रॅन्युलर आहे, इथे फिब्रिनलर आहे, इथे दोघांकडे सायटोप्लाझम नाही आहे. सिच्युएशन जे ॲस्ट्रोसाइट्स आहे त्यातल्या प्रोटोप्लाझमिक ग्रे मॅटरमध्ये असतो, फायब्रस व्हाईट मॅटरमध्ये असतो, ऑलिगोडेंड्रोसाइट्स व्हाईट मॅटरमध्ये असतात, मायक्रोग्लाया दोन्ही याच्यात असतात. फंक्शन प्रोटोप्लाझमिक ब्लड ब्रेन बॅरियर बनवतो. आपण ॲस्ट्रोसाइटचं बघितलं तर फंक्शन की ते ब्लड ब्रेन बॅरियर बनवतात. त्यानंतर ऑलिगोडेंड्रोसाइट्स मायलिनेशनचं काम करतात आणि मायक्रोग्लाया फॅगोसायटोसिसचं काम करतात. एम्ब्रिओलॉजिकल ओरिजिन न्यूरल क्रेस्ट आणि मायक्रोग्लाया हे मेसोडमपासनं ओरिजिन करतात. सो दिस इज ऑल अबाउट द न्यूरोग्लायल सेल. याच्यानंतरचा टॉपिक आहे रिफ्लेक्स आर्क. आपण रिफ्लेक्स आर्क पुढच्या याच्यामध्ये येऊ, जो की छोटाच आहे, पण आपण प्रयत्न करू त्याला आणखी किती चांगलं इंटरेस्टिंग करता येईल. सो तोपर्यंत थँक्यू.